नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरनाथ धामणे, MA सेट, KTHM कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग. विद्यार्थ्यांनो, आज आपण आंतरराष्ट्रीय राजकारण या विषयातील प्रकरण 4 सत्ता संतुलन याचं शेवटचे जे मुद्दे आहेत ते बघणार आहोत. मागील व्याख्यानात आपण जागतिक राजकारणामध्ये सत्ता संतुलनाची तंत्र काय आहेत किंवा सत्ता संतुलनाच्या विविध पद्धती काय आहेत त्यांचा आढावा घेतला होता. आता आपण या प्रकरणातील हे शेवटचं व्याख्यान घेत आहोत आणि त्या माध्यमातून आपण बघणार आहोत की सत्ता संतुलनाच्या कालबाह्यतेची कारणं काय आहेत आणि जागतिक राजकारणामध्ये सत्ता संतुलनाचं स्वरूप जे आहे ते कशा पद्धतीने बदललेलं आहे. आता सुरुवातीला आपण बघूया की सत्ता संतुलनाच्या कालबाह्यतेची कारणं काय आहेत. आता सत्ता संतुलन ही संकल्पना जी आहे ती जागतिक पातळीवर सामंजस्य, शांतता आणि सहकार्याचं वातावरण निर्माण व्हावं या दृष्टिकोनातून मांडण्यात आलेली होती. आणि प्रत्येक देशाने आपल्या सत्तेचा विस्तार करण्यापेक्षा आंतरहिताचा म्हणजे आंतरराष्ट्रीय हिताचा विचार करावा असं या संकल्पनेच्या माध्यमातून राष्ट्रांवर बिंबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. जोपर्यंत जागतिक राजकारणाचं जे स्वरूप आहे ते जटिल नव्हतं, गुंतागुंतीचं नव्हतं, तोपर्यंत सत्ता संतुलन किंवा सत्ता समतोलाच्या तत्वाचा स्वीकार जगातील सर्वच राष्ट्रांनी केलेला होता. परंतु 20व्या शतकाच्या पूर्वार्धात जे काही 2 विनाशकारी महायुद्ध झाली, पहिलं आणि दुसरं महायुद्ध झालं, त्यामुळे मात्र या सत्ता संतुलनाच्या तत्वामध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन घडून आलं. विशेषतः दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर आंतरराष्ट्रीय राजकारणात अनुक्रमे अमेरिका आणि रशिया या महाशक्तींचा उदय झाला. याच काळामध्ये आशिया आणि आफ्रिका खंडामध्ये अनेक नवीन राष्ट्र उदयास आली, त्यांना स्वातंत्र्य मिळालं आणि या राष्ट्रांचा कारभार जो आहे त्यांच्यावर या बड्या शक्तींचा प्रभाव निर्माण झाला. मग थोडक्यात आधुनिक काळात सत्ता संतुलन ही संकल्पना आवश्यक जरी असली तरी थोड्या प्रमाणात का होईना ती कालबाह्य झालेली आहे. सत्ता संतुलन ही संकल्पना आधुनिक काळात कालबाह्य झालेली आहे हे विधान पुढील मुद्द्यांच्या आधारे आपल्याला स्पष्ट करता येईल. पहिलं हे की ते कालबाह्य का झाले तर त्याचं पहिलं कारण हे आहे की शांततेची हमी नाहीये. आधुनिक काळामध्ये जागतिक राजकारणाचा आढावा घेताना आपल्याला हे स्पष्ट जाणवतं की सत्ता संतुलन या संकल्पनेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय शांततेची प्रस्थापना करता येईल याची निसंदिग्ध गवाही देता येत नाही. कारण आधुनिक युग जे आहे ते घोषित किंवा अघोषित किंवा अर्धघोषित युद्धाचं आहे. युद्धाच्या शक्यतेने आज भयावह अशी उंची गाठलेली आहे. सतत आपण त्या भीतीच्या सावलीत वावरतो आहोत. त्यातही जे बड्या शक्ती आहेत, विकसित आणि विकसनशील राष्ट्र आहेत, त्यांनी शस्त्रास्त्र निर्मितीवर, त्याच्यानंतर दूरवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या निर्मितीवर भर दिलेला आहे. त्याच्यावर प्रचंड खर्चही केलेला आहे. अमेरिकेने रोनाल्ड रेगन यांच्या काळात स्टार वॉर ही घोषणा देऊन आंतरराष्ट्रीय राजकारणाची सर्व सूत्र आपल्या हातात कशी राहतील यासाठी प्रयत्न केला होता. बड्या तसेच विकसित व विकसनशील राष्ट्रांनी सद्यस्थितीत शस्त्रास्त्र आणि आण्विक शक्तीवर भर दिलेला असल्यामुळे ती समतोलाची किंवा सत्ता संतुलनाची जी समस्या आहे ती निर्माण झालेली आहे. थोडक्यात काय तर बड्या राष्ट्रांनी विनाशकारी धोरणाचा अप्रत्यक्ष स्वीकार केलेला असल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता प्रस्थापित होईल याची खात्री देता येत नसल्याने सत्ता संतुलनाचे तत्व किंवा सत्ता संतुलनाचा जो सिद्धांत आहे तो आधुनिक काळामध्ये कालबाह्य झालेला आहे. त्यानंतर दुसरं कारण आहे बड्या राष्ट्रांच्या भूमिका आहेत. सत्ता संतुलनाच्या तत्वाचा उपयोग हे बडे राष्ट्र जे आहे ती स्वतःच्या स्वार्थपूर्ततेसाठी करतात. म्हणजे आधुनिक काळामध्ये मग हे सत्ता संतुलन अजूनच अप्रस्तुत वाटतं. सोव्हिएत संघाचं जेव्हा विघटन झालं तेव्हा रशियात खरोखरच साम्यवाद आहे का?
म्हणजे अमेरिका सद्यस्थितीत खरोखरच भांडवलशाही प्रधान राष्ट्र आहेत का? असे अनेक प्रश्न अनुत्तरित असून रशिया आणि अमेरिका यांच्या आंतरराष्ट्रीय राजकारणासंबंधीच्या सैद्धांतिक भूमिकेमध्ये बदल झालेला आहे. मग स्वतःला आंतरराष्ट्रीय राजकारणात सामर्थ्यवान बनवण्याचा प्रयत्न या दोन्ही महासत्ता करीत असतात. मग यातून सत्ता संतुलन या संकल्पनेत मूलगामी बदल झालेला आहे. थोडक्यात महासत्तांच्या बदललेल्या भूमिकेमुळे सत्ता संतुलन ही संकल्पना सुद्धा कालबाह्य झालेली आहे. तिसरा मुद्दा त्यामध्ये येतो की राज्य सत्तेमध्ये झालेली वाढ. आधुनिक काळात राज्याच्या सत्तेत वाढ झालेली असून विकसित राष्ट्रांप्रमाणेच विकसनशील राष्ट्रांनीही शस्त्रास्त्रांच्या निर्मितीवर भर दिलेला आहे. पाकिस्तानसारख्या विकसनशील राष्ट्रांनीही अण्वस्त्रांची निर्मिती केलेली असल्याने दक्षिण आशियाई भागात सत्ता संतुलनाच्या स्वरूपामध्ये बदल झालेला आहे. भारताने अण्वस्त्रांची निर्मिती केली आहे. चीननेही अण्वस्त्राच्या निर्मितीत भर दिलेला आहे. म्हणजे विविध देश जे आहेत त्यांच्यामध्ये पारंपरिक सत्ता संतुलनाची त्यांना आवश्यकता भासतच नाही. त्यामुळे थोडक्यात यात पण आपण असं म्हणू शकतो की राज्य काय करतंय की स्वतःच्या सत्तेत वाढ करतोय, स्वतःच्या शक्तीत वाढ करतो आहे. मग परिणामी सत्ता संतुलन संकल्पना ही कुठेही दिसत नाही. मग ती नामशेष झालीये, कालबाह्य झालेली आहे, असे प्रश्न निर्माण होतात. त्यानंतर पुढचा मुद्दा त्यामध्ये येतो की कोणत्याही शासन प्रकार जो आहे त्या शासन प्रकारामध्ये हे सत्ता संतुलन निरुपयोगी आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणातले संदर्भ बदलले आहेत आणि त्यामुळे सत्ता संतुलन या संकल्पनेला तात्विक स्वरूपात जरी मान्यता दिलेली असली तरी सुद्धा नेमकं कोणत्या शासन पद्धतीमध्ये तिचा उपयोग होतो? कारण विविध राज्य जे आहेत त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची शासन पद्धती स्वीकारलेली आहे. मग त्यात सत्ता संतुलनाला कोणतं महत्व उरलेलं दिसत नाही. आफ्रिका खंडातील युगांडा असेल, रवांडा आहे, या देशांमध्ये हुकुमशाही राजवट आहे आणि तेथील राज्यकर्ता वर्ग जो आहे तो आपल्या राष्ट्राचं महत्तम हित कसं साधलं जाईल या दृष्टीने ध्येय धोरण आखत असतो. दक्षिण आशियात भारताने देखील शेजारच्या राष्ट्रांवर आपलं वर्चस्व कसं राहील या दृष्टीने एक व्यूहरचना निर्माण केली. भले हुकुमशाही पद्धतीने नाही पण एक प्रभाव निर्माण करण्याच्या दृष्टीने भारत प्रयत्नशील होता. एव्हाना आहे सुद्धा. तर आधुनिक काळात अमेरिका सारख्या राष्ट्राने तत्व आणि व्यवहार यात फारकत केलेली आहे. मग अशा परिस्थितीमध्ये सत्ता संतुलन कितपत व्यवहार्य आहे याला प्रश्नचिन्ह निर्माण होतो. म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणाचा पुन्हा जर या संदर्भात आपण विचार करतोय तर सत्ता संतुलन संकल्पना अव्यवहार्य झालेली दिसून येते. आणखीन त्याच्या कालबाह्यतेचं पुढचं कारण येतं की जी लहान राष्ट्र आहेत ती असुरक्षित आहे. सत्ता संतुलनामध्ये बड्या राष्ट्रांची भूमिका जी आहे ती नेहमीच महत्वपूर्ण आहे. जेव्हा बड्या राष्ट्रांकडून सत्ता संतुलन करण्यात येतं तेव्हा अपरिहार्यपणे लहान राष्ट्र देखील या प्रक्रियेमध्ये खेचली जातात आणि बऱ्याचदा लहान राष्ट्र बड्या राष्ट्रांच्या व्यावहारिक भूमिकेमुळे त्यांचे लक्ष बनतात. परिणामी जे सत्ता संतुलनाची प्रक्रिया आहे त्यामध्ये लहान राष्ट्रांना फटका बसतो. थोडक्यात आधुनिक काळात बड्या राष्ट्रांचाच सत्ता संतुलनावर प्रभाव असल्याने लहान विकसनशील जी राष्ट्र आहे ती असुरक्षित बनलेली असल्याने सद्यस्थितीत सत्ता संतुलन संकल्पना कालबाह्य ठरलेली आहे. सहावं कालबाह्यतेचं कारण आहे दहशतीचं संतुलन. आधुनिक राजकारणाचा विचार केला तर असं आढळून येतं की सत्ता संतुलन हे दहशतीच्या संतुलनासारखं झालेलं आहे. बड्या शक्ती ज्या आहेत त्या अतिविनाशकारी, विध्वंसक अशी शस्त्र निर्माण करीत असून त्यांचाच आंतरराष्ट्रीय राजकारणावर एक वर्चस्व प्रस्थापित निर्माण करताना ते दिसतात. कोणतीही राजकीय आर्थिक कृती करताना ही बडी राष्ट्र जी आहे ती विकसनशील राष्ट्राचा कोणताही विचार करत नाही. त्यामुळे सत्ता संतुलनाच्या पारंपरिक संकल्पनेत बदल झालेला दिसतो. आजचं जे संतुलन आहे
ते दहशतीचं आहे, प्ररोधनाचं आहे. थोडक्यात काय तर बड्या राष्ट्रांचं आंतरराष्ट्रीय राजकारणावर वर्चस्व जे आहे ते प्रस्थापित झालेलं आहे. सत्ता संतुलनात ज्या बाबी अपेक्षित होत्या त्या पूर्ण होत नसल्याने सद्यस्थितीत सत्ता संतुलन ही संकल्पना कालबाह्य झालेली आहे. 7वा भाग त्यामध्ये येतो. सत्ता संतुलन जे आहे ते कालबाह्य झाल्याचं 7वं कारण जे आहे की शांततेची प्रक्रिया जी आहे ती यामध्ये दिसत नाही. म्हणजे आधुनिक काळामध्ये शांतता प्रस्थापित करणं ही एक प्रकारे निर्जीव दृष्टिकोनातून मांडलेली गोष्ट वाटते. शांततेची प्रस्थापना करायची असेल तर नैतिक जबाबदारी प्रत्येक देशाने स्वीकारली पाहिजे आणि स्वीकारण्याबरोबरच ती प्रत्यक्ष कृतीत पण आणली पाहिजे. पण मुळात एका बाजूला विचार करणं वेगळं आणि दुसऱ्या बाजूला कृती करणं वेगळं, या दोन्ही गोष्टींमध्ये तफावत आहे. भारतासारख्या राष्ट्राने शांततेचा पुरस्कार सत्ता संतुलन प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने केला असला तरी सुद्धा भारतही शस्त्रास्त्रांची निर्मिती करतो, अण्वस्त्रांची निर्मिती करतो. दूरवर पल्ल्यांची शस्त्र जी आहे ती भारताकडे सुद्धा आहे. म्हणजे भारताने या गोष्टी त्याज्य मानलेल्या नाही. भारतालाही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तयारीत राहावंसं वाटतं. मग आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता प्रस्थापित करायची असेल तर मग इतरही देशांची भूमिका भारतासारखीच असल्यामुळे हे सत्ता संतुलन कालबाह्य दिसतं. याचबरोबर बघा की आंतरराष्ट्रीय पातळीवर आंतरराष्ट्रीय संघटनांची निर्मिती झालेली आहे, ज्याच्या माध्यमातून शांतता आणि सहकार्य प्रस्थापित होईल असं मानलं जातं. त्यामुळे कोणत्याही राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी किंवा त्याच्या शांततेच्या रक्षणासाठी समतोलाचं तत्व आवश्यकच आहे असं मानलं जात नाही. थोडक्यात आधुनिक काळामध्ये हे जे काही बदललेलं राजकीय समीकरण आपल्याला दिसतंय त्यानुसार सत्ता संतुलन जे आहे ते कालबाह्य ठरतं. त्यानंतर पुढचं त्याच्यामध्ये कारण येतं की सत्ता संतुलन संकल्पना जी आहे याच्याविषयी थोडा संशय आहे, संदेह आहे. आधुनिक काळामध्ये सत्ता संतुलन व सत्ता समतोल या तत्वाबाबत संशय निर्माण दिसतो. सत्ता संतुलन तत्वाचं अनेक राजकीय विश्लेषकांनी समर्थन केलेलं आहे. शांतता प्रस्थापित करायचं असेल तर हा एक सर्वोत्तम उपाय आहे असा आपण पुरस्कार जरी केला तरी सुद्धा सत्ता संतुलनाच्या तत्वामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर संघर्ष झाले नाही का, युद्ध झाले नाहीत का, असं आपण म्हणू शकत नाही. जर भारत खरोखर सत्ता संतुलन तत्व राबवलेलं आहे, भारत आणि पाकिस्तान, अमेरिका, इराण आणि उत्तर व दक्षिण कोरिया यांच्यामध्ये युद्ध झाले नसते. त्यामुळे या बाबतीमध्ये सुद्धा सत्ता संतुलन जे आहे ते कालबाह्य दिसून येतं. नंतर शेवटचं कारण आहे की आंतरराष्ट्रीय राजकारणाचं बदलतं स्वरूप. दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर सार्वभौमत्व आणि राष्ट्रवाद या संकल्पनामध्ये घट झालेली आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर आंतरराष्ट्रीय शांतता आणि सहकार्य वातावरण निर्मिती यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय संस्था ज्या आहेत त्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत आणि त्यांची जी काही निर्मिती झालेली आहे त्यामुळे त्या संस्थांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय शांतता आणि सहकार्य प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने कार्य होत आहे. आज कोणत्याही एका राष्ट्राच्या हाती सत्ता संतुलन तत्वाचं केंद्रीकरण झालेलं नाही. थोडक्यात काय तर आंतरराष्ट्रीय राजकारणाचं हे स्वरूप जे आहे बदललेलं, त्यामुळे आपल्याला हे पारंपरिक तत्व जे आहे सत्ता संतुलनाचं ते कालबाह्य झालेलं दिसून येतं. अशा पद्धतीने सत्ता संतुलन हे आधुनिक काळामध्ये क्लिष्ट आणि गुंतागुंतीची एक संकल्पना दिसून येते. त्यामध्ये सिद्धांत किंवा तत्व म्हणून सत्ता संतुलन ही संकल्पना महत्वाची असली तरी आधुनिक आंतरराष्ट्रीय राजकारणाचं स्वरूप विचार घेता ही संकल्पना आदर्शवादाकडे झुकलेली आहे. व्यावहारिक दृष्टिकोनातून त्याचा महत्व जे आहे ते कुठेतरी कमी दिसून येतं. म्हणजे एका बाजूला ते महत्वाचं आहे, मात्र व्यावहारिक स्वरूपामध्ये अनेक देशांकडून तसं वर्तन करण्यात येत नसल्यामुळे त्याची व्यावहारिकता जी आहे ते कुठेतरी कमी झालेली दिसून येते. मग आधुनिक काळामध्ये संतुलन हे दहशतीचं बनलेलं आहे. आज विविध राष्ट्र जी आहेत ते जाणीवपूर्वक स्वतःची लष्करी शक्ती वाढवत आहेत
जागतिक पातळीवर स्वतःचा प्रभाव निर्माण करता आहेत आणि या कारणामुळेच आधुनिक राजकारणातील सत्ता संतुलनाचं तत्व जे आहे ते कालबाह्य झालेले आहे असं आपण नमूद करू शकतो. आता की जागतिक सत्ता संतुलनाचं बदलतं स्वरूप कसं आहे. वर्तमानकालीन आंतरराष्ट्रीय राजकारणाचा आढावा घेतला तर शीतयुद्ध विचारधारांचा संघर्ष अथवा सत्ता संतुलन यापैकी कोणत्याही एका पद्धतीचा विचार करून आपल्याला हे जागतिक राजकारणाचं स्वरूप जे आहे ते स्पष्ट करता येत नाही. आज बड्या शक्ती परस्परांशी प्रत्यक्ष संघर्ष करण्यात उत्सुक नाही हे मात्र निश्चित. त्यामुळे या सत्ता संतुलनाच्या स्वरूपात बदल घडून आलेले आहेत. मात्र ते स्वरूप कसं आहे तर शस्त्रास्त्रांची निर्मिती आणि अप्रत्यक्षरित्या संघर्ष. आज पूर्वीसारखं युद्धास महत्त्व जरी दिले जात नसले तरी सुद्धा अनेक राष्ट्र जी आहेत ती शस्त्रास्त्रांची निर्मिती करण्यावर अमाप पैसा खर्च करतात. जागतिक राजकारणात आज आर्थिक साधनसामग्री असेल किंवा वस्तूच्या प्राप्तीसाठी राजकारण सुरू आहे. जगातील जे शक्तिशाली देश आहेत ते विभिन्न भागात म्हणजे उदाहरणार्थ आपण म्हणूया की पश्चिम आशिया असेल किंवा आफ्रिका प्रदेशातील प्रदेश असतील तर इथे परस्परांशी अप्रत्यक्षरित्या अंतर्गत संघर्षामध्ये हे देश गुंतलेले आहेत. लॅटिन अमेरिका देखील जागतिक संघर्षाचा एक महत्त्वपूर्ण भूप्रदेश पाहत आहे. क्युबा हे रशियाच्या वतीने लॅटिन अमेरिकेत निरीक्षकाचं काम करताना दिसतं. म्हणजे अशा पद्धतीने जागतिक संतुलनाचं स्वरूप जे आहे ते यामुळे बदललेलं आहे. त्यानंतर बदलतं सत्ता संतुलन. आजच्या स्थितीमध्ये हे स्वरूप बदललेलं आहे कारण दुसऱ्या महायुद्धापर्यंत सत्ता संतुलन बहुकेंद्रीय होतं. म्हणजे जर्मनी, जपान, फ्रान्स, अमेरिका, रशिया अशी अनेक सत्ता संतुलक जी राज्य होती ती अस्तित्वात होती. मग दुसरं महायुद्ध झालं त्यानंतर अमेरिका आणि रशिया ही दोनच राष्ट्र जी आहेत ती जागतिक राजकारणामध्ये महाशक्ती म्हणून उदयाला आली. त्यामुळे जागतिक राजकारणाचं द्विध्रुवीकरण झालं. द्विध्रुवीकरणाचा परिणाम असा की जगात परस्पर विरोधी गट तयार झाले आणि त्यांच्यात शीतयुद्धास प्रारंभ झाला. 1991 नंतर शीतयुद्धाचा अंत झाला आणि जगात सत्तेच्या दृष्टीने अमेरिका सत्तेची एकाधिकार बनलेली दिसून येते. त्यानंतर तिसरा मुद्दा याच्यामध्ये येतो की वेगवेगळं संरक्षणात्मक करार. साम्यवादी गटातील राष्ट्रांनी परस्परांमध्ये संरक्षणात्मक करार केला आणि अमेरिकेच्या नेतृत्वाखाली दुसऱ्या गटाने म्हणजे त्याच्यात नाटो, सिटो, सेंटो सारखे संरक्षणात्मक करार आहे. म्हणजे जे साम्यवादी गटांचे होते त्यांनी वारसा करार केला तर अमेरिकेच्या दृष्टिकोनातून जे करार झाले ते नाटो, सिटो आणि सेंटो यासारखे ते करार आहे. यामध्ये नाटोचा जो करार आहे तो अजूनही अस्तित्वात आहे. आता या दोन्ही गटांकडे नवनवीन शस्त्रास्त्रांचा साठा होता आणि त्यामुळे बघा एका बाजूला साठा आहे शस्त्रास्त्रांचा आणि दुसऱ्या बाजूला वेगवेगळे करार आहे. मग यामुळे एक सत्ता संतुलक म्हणून कोणताही एक राष्ट्र जे आहे ते त्या भूमिकेमध्ये राहिलं नाही. त्यामुळे ते सुद्धा त्या सत्ता संतुलनाच्या बदलाला कारणीभूत ठरलं. त्यानंतर पुढचा भाग येतो त्याच्यामध्ये अलिप्ततावादी धोरण आहे. आजच्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणात भारत, ब्रह्मदेश, इंडोनेशिया, सिलोन, त्याच्यानंतर युगोस्लाविया यासारख्या राष्ट्रांचा एक गट उदयाला आला आणि या गटातील राष्ट्र कोणत्याही गटात समाविष्ट झाली नाहीत. या राष्ट्रांनी काय केलं आपला एक वेगळा गट तयार केला. ना ते अमेरिकेच्या गटात गेले ना रशियाच्या गटात गेले आणि या राष्ट्रांनी आपला वेगळा गट तयार करून संयुक्त राष्ट्रसंघामध्ये महत्वाचं स्थान जे आहे ते प्राप्त केलं. आणि याचं उद्दिष्ट असं होतं की शांततेच्या मार्गाने प्रश्न सोडवणं, अण्वस्त्रांवर बंदी घालणं आणि निशस्त्रीकरण करणं. म्हणजे यावर सुद्धा ही राष्ट्र जी आहे ती भर देत होते. आजही अलिप्ततावादी राष्ट्र या भूमिकेमध्ये वावरताना दिसतात. त्यामुळे द्विध्रुवीय संतुलनावर एक बराच परिणाम झाला.
त्या माध्यमातून एक वेगळ्या स्वरूपाचं सत्ता संतुलन जे आहे ते जागतिक राजकारणामध्ये घडून आलं. कारण त्या दोन गटांचं महत्व वाढल्यामुळे बऱ्याचदा अशी स्थिती निर्माण झाली की तिसरं महायुद्ध होतं की काय. पण अलिप्ततावादाची गट जो आहे त्याची जी भूमिका आहे ती कुठेतरी एक सकारात्मक दृष्टिकोनातून तिथे उपस्थित असल्यामुळे याच्यावर एक प्रभाव पडलेला दिसून येतो. आजही बघा की कधी ना सतत असं वाटत राहतं की दोन देशांमध्ये संघर्ष उद्भवला की या माध्यमातून दुसरे देश हस्तक्षेप करतात किंवा स्वतःची भूमिका मांडत असतात, तर त्या माध्यमातून तिसरं महायुद्ध होतं की काय. आजही अशी स्थिती निर्माण होतेच. मात्र कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये हे सत्ता संतुलन घडून येतं आणि ही स्थिती जी आहे ती स्टेबल राहत असते. त्यानंतर शेवटचा एक भाग आहे की ज्याच्यामुळे सत्ता संतुलनाचं स्वरूप बदललं, ते हे आहे की दुसऱ्या महायुद्धानंतर महत्वपूर्ण घटना अशी घडली की साम्यवादी चीनचा उदय झाला. त्यामुळे सत्ता संतुलनाच्या स्थितीत फरक पडलेला आहे. प्रारंभी चीन रशियाच्या गटात होता, परंतु आता चीनने स्वतःची शक्ती वाढवली आहे, स्वतःच्या अण्वस्त्रांची निर्मिती केलेली आहे आणि साम्यवादी गटामध्ये सुद्धा आता विभाजन झालेलं दिसून येतं. त्यामुळे बीजिंग आणि मॉस्को ही दोन अशी प्रभावी केंद्र आहेत जी साम्यवादाची केंद्र बनलेली आहेत. चीन स्वतः जगातील तिसरी महाशक्ती बनण्याचा प्रयत्न करीत आहे. आता हे प्रयत्नच नाही तर याला तो यशस्वी सुद्धा झालेला आहे. आता अमेरिकेनंतर खरं पाहिलं तर चीनचंच नाव घेतलं जातं, म्हणजे तो त्यात यशस्वी झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याचबरोबर इस्लामिक युनिटीच्या नावाखाली इस्लामी राष्ट्र जी आहेत ती एकत्रित येऊन नवा गट निर्माण करीत आहेत. थोडक्यात असं म्हणू शकतो की आज सत्ता संतुलनाबाबत जगात अशी स्थिती आहे की या सत्ता संतुलनावर अलिप्त राष्ट्रांच्या गटाचा असेल, इस्लामिक गटांचा असेल आणि त्याचबरोबर साम्यवादी चीन सुद्धा असेल, तर याचा जो काही प्रभाव पडलेला आहे त्यामुळे हे जागतिक सत्ता संतुलनाचं स्वरूप जे आहे ते बदललेलं आहे.